नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे टेक्निकल एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। आजचा जो व्हिडिओ आहे अगदी कडक झालेला आहे, तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवतोच। तर व्हिडिओचा दू होण्याची माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा, कारण की मी याच्या स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे की तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ डिटेल्स कसे बनवाल। म्हणून व्हिडिओ जराही न मिस करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हावाला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही या व्हिडिओला आत्ताच लाईक करून टाका। आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल पण चॅनलला आपल्या आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवर डेली मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग आणि अनदर टेक्नॉलॉजीचे मराठी व्हिडिओ येत असतात। आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल पण तुम्हाला जे साईडला एक बेल आयकॉनचं बटन दिसते त्याला क्लिक करून ज्याची ते नोटिफिकेशन राहते ते ऑलवरती सेट करा। त्याने काय होईल, मी जेव्हा पण आपल्यावर व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। आणि सोबत हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। तर चला आता आपलं तुम्हाला डेमो व्हिडिओ दाखवतो आणि डायरेक्ट काइनमास्टर ॲपमध्ये। तर काइनमास्टर ॲपमध्ये आल्यानंतर प्लसवर करायचं आहे क्लिक, तर तुम्हाला सेंटरमध्ये नोबाचा हवा जर एक्सप्लिसिट असेल याला इथं सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला मीडियावर क्लिक करायचं आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये जाऊन ते बॅकग्राऊंड घ्यायचं आहे। जे आपण काळ्या कलरचं बॅकग्राऊंड घेतलेलं आहे त्याची ड्युरेशन आपल्याला 20 सेकंडपर्यंत करायची आहे, कारण की व्हिडिओ डेटा असेल ते 20 सेकंडपर्यंत असेल। त्याच्यानंतर तुम्हाला एकदम चालू करायचं आहे, म्हणजे जे आपण काळा बॅकग्राऊंड घेतलं होतं त्याच्यासमोर हल्ल्याच्यानंतर लेअरवर क्लिक करायचं आहे। लेअरवर क्लिक झाल्यानंतर डाउनलोडमध्ये जाऊन जे काही तुमच्यामध्ये गाणं असेल त्या गाण्याला इथं ॲड करून घ्यायचं आहे। तर हे वाले जे माझं गाणं आहे त्याला मी ते ॲड करून घेतो। आता काय केलेलं आहे, गाणं मी मी ॲड केलेलं आहे। आता काय करतो, मी या गाण्याला प्ले करतो आणि जिथं जिथं बीट वाटली तिथं मार्क देतो। मार्क देण्यासाठी ही शेता कलरची पट्टी दिसत आहे त्याला क्लिक करायचं आहे। ते पट्टी मग जांभळ्या कलरची होईल, आपण त्यालाच मार्कमध्ये ठेवतो। तुम्ही एवढं लक्षात ठेवा की मार्क पडल्यावर गाणं काय तुमच्यासाठी थांबणार नाही, गाणं पुढे पुढे प्लेस राहणार आहे। आपल्याला चालू गाण्यामध्ये मार्क द्यायचा आहे। आता मी गाणं प्ले करतो आणि मार्क देतो। झालेले आहेत। त्याच्यानंतर जे आपला एकदम पहिला वाला मार्क आहे ते इथेशी आहे, ठीक आहे। एकदम पहिल्या मार्कवर आहे त्याच्यानंतर त्याच्या खालचे जे काळं बॅकग्राऊंड आहे त्याला क्लिक करायचं आहे आणि तुमच्या उजव्या साईडला कैचीचं ऑप्शन दिसते, कैचीवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं 2 नंबरला ट्रिम राईट ऑफ लेअरचं ऑप्शन दिसते, तिथं क्लिक करून राईट करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एकदम चालू करायचं आहे, म्हणजे जे आपण काळं बॅकग्राऊंड घेतलं होतं त्याच्या समोर आल्याच्यानंतर लेअरवर क्लिक करायचं आहे, मीडियावर क्लिक करायचं आहे आणि डाउनलोडमध्ये जाऊन हे जे स्माईल नावाची इमोजी PNG याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करा, ठीक आहे। तर मी इथे शोधून घेतो ठीक आहे। हे जे स्माईल नावाची टेक्स्ट PNG याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिला चांगल्या प्रकारे मोठं करायचं आहे आणि तुमच्या उद्देशासाठी एक ओव्हरऑल ॲनिमेशन म्हणून नाव दिसतं तिथं क्लिक करायचं आहे। आणि तुम्ही थोडंसं सारं स्क्रोल डाऊन केलं की तुम्हाला इथं स्क्वॅशिंग नाव दिसते, तिथं क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर बॅक यायचं आहे आणि ओव्हरऑल ॲनिमेशनच्या खाली तुम्हाला आउट ॲनिमेशन नाव दिसते, तिथं क्लिक करायचं आहे। तुम्हाला इथं आता काय करायचं, त्याला डायव्हर्स दिसत आहे याला क्लिक करायचं आहे आणि आपल्या जी PNG आहे जी ड्युरेशन आहे ती काळ्या बॅकग्राऊंडच्या लेवलपर्यंत करायची आहे। मग असं काय झालं, त्याच्यानंतर आपलं जे काळं बॅकग्राऊंड घेतलं आहे त्याच्या शेवटच्या म्हणजे एंडिंग पॉईंट करायचं आहे। तुमच्या डाव्या साईडला एक सेटिंगचं ऑप्शन दिसते, सेटिंगवरती क्लिक करायचं आहे आणि एकदम खाली एडिटिंग ऑप्शन क्लिक करायचं आहे। इथं तुम्हाला डिफॉल्ट ड्युरेशन ऑफ फोटो क्लिक इथं तुम्हाला 0.5 आणि 1च्या मध्ये ठेवायचं आहे। त्याच्यानंतर एकदम खाली तुम्हाला डिफॉल्ट पॅनल झूम फॉर फोटो क्लिक इथं स्क्रीनवर क्लिक करून राईट करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला मीडियावर क्लिक करायचं आहे, मीडियावर क्लिक झाल्यानंतर डाउनलोडवर जाऊन जे काय तुमचे फोटो असतील त्या फोटो त्याचा एका एकाने चांगल्या पद्धतीने ॲड करून घ्यायचे आहे, ठीक आहे। तर इथं फोटो मी ॲड करून घेतो। फोटोवर एवढं काही जास्त लागणार नाहीत असं तर मला वाटायचं, तरी आपण जास्त फोटोशी ॲड करून घेऊया। सध्याचे एवढे फोटो घेऊया, डबल कमी पडले तर आपण ॲड करून घेऊया। त्याच्यानंतर आपला जे पहिला मार्क आहे ते इथंशी आहे, तुम्ही बघू शकता। आणि आपला जे पहिला फोटो आहे त्याला क्लिक करायचं आहे। क्लिक झाल्यानंतर तुमच्या उजव्या साईडला क्लिक ग्राफी म्हणून नाव दिसते, क्लिप ग्राफीवर क्लिक करायचं आहे। तुम्हाला ग्राफिक डाउनलोड करायला लागेल, त्याचं नाव आहे ओव्हरऑल ॲनिमेशन 2। हे जर तुमच्या याच्यात नसेल तर एकदम खाली जाऊन गेट मोडच्या ऑप्शनमध्ये जाऊन मोबाईलचे नेट ऑन करून डाउनलोड करा।
डाउनलोड झाल्याच्यानंतर याचं सगळं असं स्क्रोल डाऊन करायचं म्हणजे एकदम खाली यायचं आहे आणि तुम्हाला इथं 19 नंबर दिसते तिथं क्लिक करून राईट करायचं आहे. राईट झाल्याच्यानंतर पुन्हा तिच्या साईडवाले जे मार्क आहे ते तशी आहे. साईडवाले मार्कवर आल्यानंतर खालच्या फोटोला क्लिक करून कैचीवर क्लिक करून ट्रिम टू राईट ऑफ प्लेड आणि आपल्या नवीनवाल्या फोटोला क्लिक करायचा आहे. क्लिपग्राफीवर क्लिक करायचं आहे. डबल तुम्हाला द्यायचं आहे ओव्हरऑल ॲनिमेशन 2 मध्ये आणि गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला वापस 19 नंबर द्यायचा आहे. पुन्हा त्या फोटोला क्लिक करून याची जी ड्युरेशन आहे आपल्या साईडचा मार्क जिथपर्यंत आहे तिथपर्यंतची ड्युरेशन करून घ्यायची आहे. मग पुन्हा आपल्या साईडच्या फोटोला क्लिक करायचं आहे. क्लिपग्राफीवर क्लिक करायचं आहे. पुन्हा तुम्हाला जायचं आहे ओव्हरऑल ॲनिमेशन 2 मध्ये आणि गेल्याच्यानंतर तुम्हाला वापस इथं 19 नंबर द्यायचा आहे. मग पुन्हा तिच्या साईडवाला जे मार्क आहे ते तशी आहे. खालच्या फोटोला क्लिक करून कैचीवर क्लिक करून ट्रिम टू राईट ऑफ प्लेड आणि आपल्या नवीनवाल्या फोटोला क्लिक करायचं आहे. क्लिपग्राफीवर क्लिक करायचं आहे. ओव्हरऑल ॲनिमेशन 2 मध्ये जायचं आहे आणि गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं 19 नंबर द्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर राईट करायचं आहे. पुन्हा तिच्या साईडवाले जे मार्क आहे ते तशी आहे. खालच्या फोटोला क्लिक करून कैचीवर क्लिक करून ट्रिम टू राईट ऑफ प्लेड आणि आपल्या नवीनवाल्या फोटोला क्लिक करायचं आहे. क्लिपग्राफीवर क्लिक करायचं आहे. ओव्हरऑल ॲनिमेशन 2 मध्ये जायचं आहे. गेल्याच्यानंतर वापस तुम्हाला इथं 19 नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर राईट करायचं आहे. पुन्हा त्याच्या साईडवाला जी मार्क आहे ते तशी आहे. ठीक आहे. हे तशी मार्क आहे. खालच्या फोटोला क्लिक करून कैचीवर क्लिक करून ट्रिम टू राईट ऑफ प्लेड आणि आपल्या नवीनवाल्या फोटोला क्लिक करायचं आहे. क्लिपग्राफीवर क्लिक करायचं आहे. ओव्हरऑल ॲनिमेशन 2 मध्ये जायचं आहे. गेल्याच्यानंतर वापस तुम्हाला इथं 19 नंबर द्यायचा आहे. सॉरी 3 नंबर दाबलं पण इथं 19 नंबरला क्लिक करून राईट करायचं आहे. पुन्हा त्याच्या साईडवाल्या मार्कवर यायचं आहे. साईडवाल्या मार्कवर ठीक आहे. आल्याच्यानंतर खालच्या फोटोला क्लिक करून कैचीवर क्लिक करून ट्रिम टू राईट ऑफ प्लेड आणि आपल्या नवीनवाल्या फोटोला क्लिक करायचा आहे. क्लिपग्राफीवर क्लिक करायचं आहे. पुन्हा तुम्हाला जायचं आहे ओव्हरऑल ॲनिमेशन 2 मध्ये आणि गेल्याच्यानंतर इथं 19 नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर राईट करायचं आहे. पुन्हा तिच्या साईडवाल्या मार्कवर यायचं आहे. खालच्या फोटोला क्लिक करून कैचीवर क्लिक करून ट्रिम टू राईट ऑफ प्लेड नवीनवाल्या फोटोला क्लिक करायचा आहे. क्लिपग्राफीवर क्लिक करायचं आहे. ओव्हरऑल ॲनिमेशन 2 मध्ये जायचं आहे आणि गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं 19 नंबर द्यायचा आहे. पुन्हा तिच्या साईडवाले मार्क आहे तिथं यायचं आहे. खालच्या फोटोला क्लिक करून कैचीवर क्लिक करून ट्रिम टू राईट ऑफ प्लेड आपला जे नवीनवाला फोटो आहे ह्याला क्लिक करायचा आहे. क्लिपग्राफीवर क्लिक करायचं आहे आणि ओव्हरऑल ॲनिमेशन 2 मध्ये जाऊन तुम्हाला इथं 19 नंबर द्यायचा आहे. आणि या फोटोला क्लिक करून याची जे ड्युरेशन आहे आपल्या साईडचा मार्क जिथपर्यंत आहे तिथपर्यंतची ड्युरेशन करून घ्यायची आहे. आता काय करायचं आहे तुम्हाला हे प्लस प्लस दिसते ठीक आहे. त्या प्लसला ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्या प्लसच्या ऑप्शनला क्लिक झाल्याच्यानंतर तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन पेजचे पेज उघडून येते. तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन पेज डाउनलोड करावं लागेल. त्याचं नाव आहे हे कोटा खाली आहे वाटते स्लाईड फ्लॅश. हे जर तुमच्या ह्याच्यात नसेल तर एकदम खाली जाऊन गेट मोडच्या ऑप्शनमध्ये जाऊन मोबाईलचे नेट ऑन करून डाउनलोड करा. इथं तुम्हाला 3 नंबर द्यायचा आहे. 3 नंबर दिल्यानंतर त्याच्यानंतर राईट करायचं आहे. बरोबर आपला जे मार्क आहे त्याच्या खाली ट्रान्झॅक्शन आलं पाहिजे अशा पद्धतीने ॲड करायचं आहे. पुन्हा आपल्या साईडवाल्या फोटोला क्लिक करायचं आहे. हे सुद्धा ड्युरेशन आपल्या साईडच्या मार्कपर्यंत घ्यायची आहे. घेतल्याच्यानंतर पुन्हा त्या प्लसला क्लिक करायचं आहे. प्लसला क्लिक झाल्याच्यानंतर डबल तुम्हाला जायचं आहे स्लाईड फ्लॅशमध्ये. साईड फ्लॅश गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं वापस 3 नंबर द्यायचा आहे. 3 नंबर द्यायच्यानंतर राईट करायचं आहे. आणि पुन्हा जे आपलं जे मार्क आहे त्याच्याखाली बरोबर ट्रान्झॅक्शन आलं पाहिजे अशा पद्धतीने इथं सेट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. असं काय झाल्यानंतर साईडवाल्या फोटोला क्लिक करून यासुद्धा ड्युरेशन साईडच्या मार्कपर्यंत घ्यायची आहे. खालच्या फोटोला क्लिक करायचं आहे. खालच्या फोटोला क्लिक झाल्यानंतर डबल तुम्हाला जायचं आहे स्लाईड फ्लॅश. ठीक आहे. त्याच्यात जायचं आहे. गेल्याच्यानंतर वापस तुम्हाला इथे 3 नंबर द्यायचा आहे. बरोबर मार्कच्या खाली ट्रान्झॅक्शन आलं पाहिजे अशा पद्धतीने इथं हिला सेट करून घ्यायचं आहे. पुन्हा साईडवाल्या फोटोला क्लिक करून जी ड्युरेशन आहे आपल्या साईडच्या मार्कवर घ्यायची आहे. त्याच्या खालच्या प्लसला क्लिक करायचं आहे. खालच्या प्लसला क्लिक झाल्यानंतर डबल तुम्हाला जायचं आहे स्लाईड फ्लॅशमध्ये आणि वापस तुम्हाला इथं 3 नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर राईट करायचं आहे. आणि याची ड्युरेशन साईडवाल्या मार्कपर्यंत करायची आहे. आणि जे फोटो आहे इथं क्लिक करून डिलीट करून घ्यायचं आहे कारण की हे उरला फोटो. ओके. आता तुम्हाला इथं काय करायचं आहे आपण हे ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत. ठीक आहे. त्या प्लसवाल्या म्हणजे हे दिलेले आहे ना हे तुम्हाला दिसत नाही एकदाच असं म्हणजे खूप स्पीडनं दिसते. तुम्हाला एवढ्या स्पीडनं दिसते की दिसणार नाही अशा पद्धतीने दिसते. मग पुन्हा काय करायचं आहे त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक झाल्याच्या नंतर आता तुमच्या फोटोच्या खाली इथे तुम्हाला टायमिंग विचारते. ठीक आहे. याला असं सगळं म्हणजे इकडं तुमच्या उजव्या साईडकडे घ्यायचं आहे. त्याच्यानंतर राईट करायचं आहे. बरोबर मार्कच्या खाली आपलं ट्रान्झॅक्शन आलं पाहिजे अशा पद्धतीने याला इथं सेट करून घ्यायचं आहे. ओके. झाल्याच्यानंतर यालासुद्धा क्लिक करून साईडच्या मार्कपर्यंत घ्यायचं आहे. घेतल्याच्यानंतर पुन्हा ते आपलं ट्रान्झॅक्शन आहे त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक झाल्याच्यानंतर पुन्हा याची जी टायमिंग आहे तुमच्या उजव्या साईडला सगळी ओढून घ्यायची आहे म्हणजे ट्रान्झॅक्शन दिसेल. मग पुन्हा क्लिक करून त्यालासुद्धा मार्कच्या खाली बरोबर ट्रान्झॅक्शन आलं पाहिजे अशा पद्धतीने इथं सेट करून घ्यायचं आहे. पुन्हा साईडवाल्या क्लिक करून फोटोला क्लिक करून बरोबर मार्कच्या खाली आलं पाहिजे. पुन्हा त्याच्या खालचं जे ट्रान्झॅक्शन आहे त्याला क्लिक करून सुद्धा जी टायमिंग आहे याला इकडं उजव्या साईडला सगळी वळून घ्यायची आहे.
बरोबर मागच्या खाली ट्रान्झॅक्शन आलं पाहिजे अशा पद्धतीने इथं सेट करून घ्यायचं आहे. पुन्हा साईडवाला क्लिक करून फोटोला क्लिक करून जे सुद्धा ड्युरेशन वाढवून घ्यायची आहे. पुन्हा त्याच्या खालचं जे ट्रान्झॅक्शन आहे त्याला क्लिक करायचं आहे. डबल तुमची जी टायमिंग आहे याला सगळं उजव्या साईडला वाढवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर राईट करायचं आहे. बरोबर मागच्या खाली ट्रान्झॅक्शन आलं पाहिजे अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे. पुन्हा साईडवाल्या फोटोला क्लिक करायचं आहे. याची जी ड्युरेशन आहे आपल्या शेवटचा मार्क आहे तिथपर्यंतची ड्युरेशन करून घ्यायची आहे. असं काय झाल्याच्यानंतर आपला जे एकदम पहिला फोटो कुठून चालू होते इथून चालू होते इथं आल्याच्यानंतर तुम्हाला लेअरवर क्लिक करायचं आहे, मीडियावर क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड जाऊन हे जे ब्ल्यू PNG आहे एक सेकंड मी शोधून घेतो. ठीक आहे, हे जे ब्ल्यू PNG आहे याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथून डाउनलोड करा. त्याला चांगल्या प्रकारे मोठं करायचं आहे, थोडंसं खालच्या भागावर घ्यायचं आहे आणि याचीसुद्धा जी ड्युरेशन आहे ती व्हिडिओच्या शेवटपर्यंत करून घ्यायची आहे. असं काय झाल्याच्यानंतर पुन्हा त्याच पॉईंटवर यायचं आहे जिथून आपण हे ब्ल्यू PNG घेतली तिथं आल्याच्यानंतर वापस तुम्हाला इथं लेअरवर क्लिक करायचं आहे, मीडियावर क्लिक करायचं आहे आणि डाउनलोडमध्ये जाऊन जे आपण स्माईल नावाची टेक्स्ट PNG घेतली होती त्या PNG इथं वापस घ्यायचं आहे. घेतल्यानंतर मोठं करून बरोबर सेंटरच्या खाली भागावर ॲड करायचं आहे आणि ओव्हरऑल ॲनिमेशनला क्लिक करून तुम्हाला इथं डबल स्क्वेशिंगमध्ये करायचं आहे आणि याची ड्युरेशन आहे ती व्हिडिओच्या शेवटपर्यंत करून घ्यायची आहे. तर असं काय झाल्याच्यानंतर तुम्हाला आता एकदम चालू राहायचं आहे. म्हणजे जे आपण काळं बॅकग्राऊंड घेतलं होतं त्याच्यासमोर आल्याच्यानंतर लेअरवर क्लिक करायचं आहे, मीडियावर क्लिक करायचं आहे आणि डाउनलोडमध्ये जाऊन हे जे इफेक्ट आहे याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथून डाउनलोड करा. याचं चांगल्या प्रकारे पूर्ण स्क्रीनवर करायचं आहे. तुमच्या उजव्या साईडला एकदम खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि एक ब्लेंडिंग नाव दिसते, ब्लेंडिंगवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे 4 नंबरला स्क्रीन नाव दिसते तिथं क्लिक करून राईट करायचं आहे. तुम्हाला मग इथं थांबायचं आहे. एकदम चालू पॉईंटवर लेअरवर क्लिक करायचं आहे, मीडियावर क्लिक करायचं आहे आणि डाउनलोडमध्ये जाऊन हे जे फुल स्क्रीन बॉर्डर आहे हे सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथून डाउनलोड करा. कैचीच्या साईडच्या डब्याला क्लिक करायचं आहे. ऑफच्या पलीकडे एक पांढरा कलरचा बस तिथं क्लिक करायचं आहे आणि बॅक यायचं आहे. याची सुद्धा जी ब्लेंडिंग आहे याला स्क्रीनमध्ये करायचं आहे. याची जी ड्युरेशन आहे ती व्हिडिओच्या शेवटपर्यंत करून घ्यायची आहे. तर असं काय झाल्याच्यानंतर झालेला आहे व्हिडिओ. तुम्ही व्हिडिओ बघला होता अगदी तसा. व्हिडिओ आवडला तर तुम्ही या व्हिडिओला आताच लाईक करून टाका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. आणि साईडला जे तुम्हाला एक बेल आयकॉनचं बटन दिसते त्याला क्लिक करून नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.